आपल्या सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष आणि या दोन उपाध्यक्षांचे एकमेकांसमोर भेट दिली. सूचना द्यावी लागेल आता. हे नसेल तर इकडे मी देतो. सुवर्ण महोत्सवी वर्षातील हा भव्य दिव्य असा ओराम क्रिकेटची स्पर्धा आता त्यांच्या अंतिम चरणामध्ये दाखल झालेली आहे. अर्थातच फर्स्ट सेमीफायनल या ठिकाणी थोड्याच वेळात प्लॅनिंग विरुद्ध अर्बन डिझाईन या संघाकडनं आत्ताच नाणेफेक झाली आणि नाणेफेक मात्र जिंकली आहे ती प्लॅनिंग डिपार्टमेंटने आणि स्वतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे प्लॅनिंग डिपार्टमेंटने. आणि या सर्व सामने या सर्व स्पर्धा दिनांक 8 मार्चपासून आज दिनांक 5 एप्रिलपर्यंत यशस्वीरित्या हाताळण्याकरता आम्हाला मोलाचे आणि महत्त्वाचे सहकार्य लाभलेले. अर्थातच आमचे कुटुंब प्रमुख माननीय महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी साहेब, त्याचप्रमाणे माननीय अतिरिक्त महानगर आयुक्त 1 विक्रम कुमार साहेब, त्याचप्रमाणे माननीय अतिरिक्त महानगर आयुक्त 2 अश्विन मुदगल साहेब, या सर्व मान्यवरांचं त्याचप्रमाणे सर्व विभाग प्रमुखांचं आम्ही मनपूर्वक शतशः आभार मानतो आणि यापुढे देखील आम्हाला असेच सहकार्य आपल्याकडनं अपेक्षित आहे. पुन्हा एकदा आपण वळतोय ते पहिल्या सेमीफायनलकडे, अर्थात प्लॅनिंग विरुद्ध अर्बन. अर्बन डिझाईन सेलसाठी दोन सलामीवीर दाखल झाले ते म्हणजे उमाकांत आणि विशाल. तर प्लॅनिंग संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत ते दिग्विजय. उमाकांत पहिलं उमाकांत आणि विशाल दोन बलाढ्य फलंदाज आणि तितकाच चांगला गोलंदाज. अर्थातच दिग्विजय पहिल्या सेमीफायनल्स साठी पाहूया. आखूड टप्प्याचा चेंडू आणि तितका सुंदर समाचार घेतला आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण संधी होती, परंतु सुंदर कौतुक करावं लागेल या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं. अर्थातच संकेत क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या दिशेने. एक उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक हा संकेत, परंतु या दडपणाखाली सेमीफायनलचं दडपण स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळे त्याच्याकडून हा झेल सुटलाय. अन्यथा त्याने नक्कीच हा झेल पकडला असता. दिग्विजय यांचा पुढील चेंडू सामना करतो विशाल आणि पुन्हा एकदा लेग बिफोर विकेटचं अपील, परंतु पंचांनी ते अपील फेटाळून लावलंय आणि पुन्हा बॉलिंग मार्क सज्ज होतोय तो दिग्विजय. नक्कीच अजय दडपण घेऊन चालणार नाही, कारण अपेक्षेपेक्षा जास्त यश हवं असेल तर अपेक्षेपेक्षा जास्त तुम्हाला झिजावं लागेल, कर्तृत्व करावं लागेल, संघर्ष करावा लागेल. पुन्हा एकदा दिग्विजय यांचा सामना करतोय विशाल आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय. ते दिग्विजय यांना काहीच चपडून ठेवलंय. विशालला दिग्विजय यांनी. विशाल साळुंखे अतिशय उत्कृष्ट असा फलंदाज. मुंबईभर गाजणारं हे नाव विशाल साळुंखे आणि सामना करतोय दिग्विजय यांचा आणि हा बॅटची कडा घेत यष्टी रक्षकाकडे चेंडू गेला होता, परंतु झेल टिपण्यात त्यांना अपयश आलंय आणि एक धाव घेण्यात यश आलंय. तर विशालला स्ट्राईक चेंज होते आणि स्ट्राईक वर येतोय आता उमाकांत. सामना करतोय दिग्विजय यांचा.
अतिशय सुंदर असं षटक या ठिकाणी हाताळलं गेलंय दिग्विजय यांच्या माध्यमातून. दिग्विजय यांचा पुढील चेंडू सामना करतोय. उमाकांतच्या बॅटची कडा सुंदर असं षटक अर्थातच 3 धावा देऊन एक गडी बाद केलाय आणि अतिशय सुंदर असं षटक हाताळले ते मात्र दिग्विजय यांनी. आणि आता दुसरं षटक घेऊन आलाय तो चेतन. पहिली सेमीफायनल मोठे दोन्ही संघ दादा संघ या ठिकाणी अर्थातच प्लॅनिंग आणि अर्बन हे दोन्ही संघ मातब्बर संघ मोठ्या मोठ्या संघांना नमवून अगदी दिमागदार पद्धतीने सेमीफायनलमध्ये दाखल झाले आहेत. परंतु सेमीफायनलमध्ये कोण जिंकते, अंतिम सामन्यामध्ये कोण दाखल होणार, कोण त्या अंतिम चषकावरती आपलं नाव कोरणार हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. अजय नक्कीच नक्कीच अमित अत्यंत दोन बलाढ्य संघ या ठिकाणी भिडताना चेतनचा सामना करतोय. मनोजने अत्यंत सुंदर असा ऑफ साइडला भिडकावलेला हा चेंडू, परंतु केवळ एक धाव घेण्यात यश येत आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावा. 4 या धावांवर. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह एकदम नजाकत भरा शॉट ज्याला म्हणतात तो दाखवलाय मनोज यांनी. आता मात्र विशाल स्ट्राईकवर सामना करतोय तो चेतन यांचा. विशाल मनोज अत्यंत विस्फोटक असे दोन फलंदाज आणि सामना करतोय आता विशाल चेतनच्या चेंडूचा. आणि हा एक उत्कृष्ट असा स्ट्रोक आलाय विशालच्या बॅट मधून आणि या ठिकाणी खेळ घेण्यात अपयश आलंय. परंतु 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 2 रन रोखण्यात यश आलंय ते फिल्डरला. संधी होती, संधीचं सोनं करता आलं असतं परंतु कुठेतरी कमी पडले आहेत प्रयत्न सागर यांचे. परंतु क्षेत्ररक्षणासाठी नक्कीच दाद दिली जाईल. पुन्हा एकदा चेतन. धावचीत केलेला आहे आणि ते
विकेट मनोजच्या स्वरूपात प्राप्त झालाय तो प्लॅनिंग या संघाला. अजूनही मोठे फटके मारायला चेतन काही संधी देत नाहीये समोरच्या संघाला. चेतनच्या पुढील चेंडूवरती पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय विशाल, परंतु त्याला त्यात यश येत नाहीये आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय ते चेतनला. आणि पुन्हा एकदा काहीसा दडपणाखाली दिसतोय तो अर्बन डिझाईन सेल. सुंदर विशालच्या बॅट मधून एक जोरदार असा लॉंग ऑफच्या दिशेने फटका, परंतु केवळ एक धाव घेण्यात यश येते विशालला. अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय सागर. पुन्हा एकदा काहीसा फसवा चेंडू टाकण्यात यश येते चेतनला आणि षटकाची समाप्ती होते ते निर्धाव चेंडूने. 2 षटकाखेरीज धावसंख्या मात्र झाली ती 6. इथे मात्र मान्यवरांचे आगमन झालेले, अर्थातच मंडळाचे माजी अध्यक्ष, त्याचप्रमाणे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मागासवर्गीय संघटनेचे माजी अध्यक्ष सन्माननीय सिद्धार्थजी सत्वधीर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळातर्फे सिद्धार्थ सत्वधीर साहेबांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. बॉलर्स नेम प्लीज. राहुल 2 षटके 6 धावांवरती कुठेतरी रोखून ठेवलंय. अर्बन संघाला मोठे फटके मारावे लागतील, क्षमतेपेक्षा जास्त विचार करावा लागेल, रिस्क घ्यावी लागेल. विशाल आणि गजानन दोन्ही प्लेयर असे आहेत की पुन्हा एकदा राहुल यांच्याकडनं पण स्वैर चेंडू हाताळला गेलाय. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी स्वैर चेंडूच्या माध्यमातून. राहुलच्या पुढील चेंडू सामना करतोय विशाल, परंतु विशालला काहीस चक्रून ठेवण्यात यश आलंय राहुलला. 7 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. अजय मला नक्कीच संतोष असं वाटतंय की हे सेमीफायनलचं दडपण आहे, नाहीतर अतिशय उत्कृष्ट अशी विस्फोटक फलंदाजी करण्यात विशालचं नाव आहे, परंतु आज मात्र आता मात्र तो काहीसा जखडल्यासारखा या ठिकाणी दिसतोय. संतोष नक्कीच पुन्हा यावेळी मात्र पुन्हा एकदा राहुलच्या समोर सज्ज होतोय तो विशाल. यावेळी मात्र राहुलला निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय. विशालला काहीसं फसवण्यात त्याला यश आलंय आणि धाव संख्या स्थिरावली आहे ती केवळ आणि केवळ 13 धावा. 13 एक सुंदर अशी जुगलबंदी या ठिकाणी राहुल आणि विशाल. आता मात्र राहुलने काहीसा स्वैर मारा करत एक अतिरिक्त धाव दिली आहे ती अर्बन डिझाईन सेलला आणि धाव संख्या झाली आहे ती 14 धावा.
विशाल याच्या बॅट मधून, परंतु केवळ आणि केवळ एक धाव इकडे काहीशी गडबड. आणि या गडबडीत धावचीत होतोय. या ठिकाणी आपल्या या सामन्यासाठी, आपल्या या स्पर्धेसाठी खास वेळात वेळ काढून दाखल झालेत ते चांबलवार साहेब, मुख्य अभियंता. त्यांचं सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी दाखल झालात. थँक्यू. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटची लागते कडा आणि चेंडू जातोय तो थर्ड मॅनच्या दिशेने. मात्र एका धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागतंय. हे समाधान पूर्ण नाही, ते तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. 16 धावा आतापर्यंत. परंतु जोपर्यंत विशाल मैदानात आहे तोपर्यंत मोठे फटके मारण्याची क्षमता ठेवतो तो. आणि इथे देखील मोठा फटका लगावलेला आहे आणि तो चेंडू जातोय सीमा. वीस 3 षटका अखेरीस 20 धावा, 3 गडी बाद 20 धावा. परंतु अजूनही मोठे फटके मारावे लागतील. शेवटचं षटक आहे. अंतिम सामन्यामध्ये दाखल व्हायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील. शेवटचं षटक मात्र हाताळण्यासाठी अर्थातच संकेत, ज्याने आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे, संघाला जेव्हा जेव्हा त्याची गरज लागली तेव्हा तेव्हा तो संघाच्या मदतीला धावून आलाय असा संकेत. मग ते क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो. आता मात्र धुरा सांभाळतोय तो गोलंदाजीची संकेत. संकेत देतोय की मी आता काहीशी चांगली खेळ उभारणार. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानावर MMRDA 2025 च्या या पर्वात, सुवर्ण महोत्सवी या पर्वात, या सेमीफायनलच्या मॅच मध्ये मी काहीतरी कमाल करणार. कारण आता तर ब्रेक जो आहे एक्सरेट करावा लागेल, थोडीशी गिअर चेंज करावे लागतील आणि तो करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच ज्या ठिकाणी केला जाणार. चेंडू येतोय सीमारेषेच्या जवळ, परंतु झेल किती ब्लॉक होतोय. उत्कृष्ट
आउटसाइडचा ऑप्शन प्रत्येक चेंडू ठेवतोय. खेळण्याकरता भाग पाडलं जात आहे, परंतु सांगून जात है हम भी कुछ कम नहीं, हमारे भी इरादे बुलंद है, हम भी उस मैच को जीतना चाहेंगे और क्यों न हो। ये बड़ा मुकाबला यहाँ पे होता हुआ सेमीफाइनल का ये मुकाबला बहुत ही बड़ा मुकाबला। त्रिफळाचीत या ठिकाणी संकेत मात्र करतोय विशालला त्रिफळाचीत. सुंदर सुंदर सुंदर. प्रयत्न पूर्ण होत आहे, चांगला प्रयत्न होता. 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. धावफलक किती झालाय तो 23 धावा आतापर्यंत धावफलक. षटकाची समाप्ती, इनिंग्सची समाप्ती.
4 षटकांमध्ये 24 धावांचं लक्ष या ठिकाणी प्लॅनिंग संघासाठी असणार आहे आणि चेतन आणि राहुल यांची जोडी या ठिकाणी मैदानात दाखल. स्ट्राईकवर आहे ते राहुल, सामना करतोय मनोज यांचा. बोलो सुंदर अशी सुरुवात. समाधान पाटील कुठे असतील तर त्यांनी कृपया राजेशजी दाभोळकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे सन्माननीय राजेशजी दाभोळकर आपली वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा मनोज. सुंदर असा फटका, कुठेही रिस्क घेत नाहीये. त्यांना माहिती आहे की धावा आटोक्यात आहेत. 24 धावांचं 6च्या सरासरीने माफक असं लक्ष या ठिकाणी. आणि आज मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानावर अर्थात MMRDA ची ही असली टुर्नामेंट या ठिकाणी एक मात्र पाहायला मिळतं. आपले जे सहकारी असतात ते म्हणजे रिटायर जरी झाले तरी आज कित्येक जण असतात ह्या अशा सामन्यांना आपली उपस्थिती दर्शवतात. कारण आजही मनातून MMRDA चं हे क्रिकेट गेलेलं आहे, ते मनामध्ये आहे, ते हृदयामध्ये आहे. कारण आपण MMRDA चा एक भाग आहोत जे आपण आयुष्यभरात, म्हणजे एखादी सुरुवात झाली सर्व्हिस बुक वर आपलं नाव लिहिल्या गेल्यानंतर सर्व्हिस बुक मधून जर ते रिटायर झालो ना तरी आयुष्याचं सर्व्हिस बुक मात्र आपल्या ह्या मनावर कोरलेलं असतं. त्यात केव्हाच सेवानिवृत्ती नसते. म्हणून आज सन्माननीय सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप खूप स्वागत. असं बरेच जे असतात ते क्रिकेटच्या माध्यमातून इथे भेट देत असतात. स्पर्धेच्या माध्यमातून ही असलेली पुढची पिढी सुद्धा ते तितक्या सक्षमतेने पुढे नेण्याचा प्रयत्न करतात आणि अतिशय चांगल्या रीतीने नेण्याचा प्रयत्न करतात. संतोष. इथे मात्र जोरदार प्रहार केलाय तो मात्र चेतन यांनी आणि चेंडू लगावलाय तो षटकाराच्या स्वरूपात. धावा झाल्यात 9. पुन्हा एकदा या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका, चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. समाप्ती अखेरीस धाव फलकावरती. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चौका. आपल्या सर्वांचं MMRDA असलेले सर्व म्हणजे अभियंत्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत असलेला एक शेवटच्या सत्रापर्यंत काम केलेल्या प्रत्येक आपल्या या कामगाराचं योगदान आहे जे अटल सेतूच्या माध्यमातून आज भारतभर त्याची दखल घेतली जाते. भारताचं भूषणाभाव म्हणून जे अटल सेतू पाहिलं जातं आणि तो अभिमान आम्हाला आहे की MMRDA ने तो बांधलाय आणि ते शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला.
आणि हेच खऱ्या अर्थाने दळणवळणाची साधनं जोडण्याचं काम कित्येक वर्ष FMRDA प्राधिकरण करते आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान मात्र नक्कीच आहे. तो सार्थ अभिमान आम्ही बाळगतो आणि त्याच माध्यमातून आज कुठेतरी स्वतः करता एखादा दिवस मिळावा त्या माध्यमातून अर्थात या ठिकाणी क्रिकेटचे हे सामने खेळवले जातात. आमचे सन्माननीय आयुक्त साहेब मुखर्जी साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या असलेल्या आशीर्वादाने मात्र या ठिकाणी सामने घडताना आपल्याला पाहायला मिळतात. खेळण्याचा प्रयत्न एक धाव मात्र नक्कीच पूर्ण होते. धावफलकावर नजर समालोचन कक्षाकडे एक धावेची मात्र अपेक्षा आहे आणि इथे मात्र मानाचा तुरा प्लॅनिंगच्या शिरपेच्या जाण्याच्या मार्गस्थ एका धावेची आवश्यकता आणि अंतिम सामन्यामध्ये दिमागदार पद्धतीने दाखल झालेला आहे तो अर्थातच चेतन आणि राहुल.